तर हाय मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? तर आज आहे आमच्या गावची 7 आणि पोरा तर आमचे दात पाजूनच आहेत. गुरा शेट काय आहे मग, कसं काय? आलोय मी नाही त्याला घेऊन नारळ फोडला. नारळ फोडा चालला. तर मित्रांनो बघा, नारळ घेतलं तर आम्ही पहिले आमच्या कुलदेवताकडे जाणार आहेत आम्ही गावात. ते तुम्ही सगळं गाव म्हणजे पूर्ण गावात जेवढं मंदिर आहेत सगळीकडे फिरणार आहेत, नारळ फोडणारे आणि मस्त बोकड बिकड कापणार ते पण दाखवतो तुम्हाला सगळं व्यवस्थित. आणि कशी धमाल आहे ती बघा. काय रे नी त्यातून काय काय घेतलंय? नारळ घेतलं. गणेश शेट तू नाहीस का? तुमचं फोडलं. आणि आज आमच्या गावात 7 आहे तरी पण आमचे म्हातारे आहे कशी बोंबील खाणते बघा उद्या माणसाना. हा माणसांसाठी बोंबील का अवनीवर येतील त्यांना माश्या पण खाणतोय. कारण शेट निघायचा का मग? बरं शेट निघायचा. चला रिक्षा काढ. चला मित्रांनो निघूया आपण आता. गाडी घेऊन जाऊ, छत्री घेतो जाऊया गावामध्ये. बसलं का रे मंदिर शेट? तुझा काय येतो का नाही? चल मग आम्ही येतो, जाऊन भेटू रात्रीचे. चालला आम्ही आता काही लोकांना माहित नाही का? छान लय गरम झालं रे बाबा. नाही का प्रवीण सर? चला मित्रांनो तिथे नारळ फोडावे. तिकडून जाऊ ना भाई सगळा. आम्ही आता निघत आलो मंदिरात. तिकडून आमची बोली इथं झाली. ए इकडे बघ, तुला सगळी बोलते. त्या कुठे पप्पा आहे. लाईक करा व्हिडिओला. बेकार रे. फोडलं इथं परत तुम्ही फोडलं का? मग आता कुठं चाललं? आता घरी मग संध्याकाळी जोरात का कोंबडा काय मटण काय आलं? जोर मुंडी घ्यायला चाललाय का? पोरा जोरात आहेत आमची, मुंड्या बिंड्या खाते. हे नित्या पटापट सगळं फिरून आलं का? सगळं देव पूर्ण केलं. पोरा नाही ऐकत आपली. कुठे चालला आता? चला चला मग आम्ही पण येतो तुमच्यावरला. आपलं शिस्तीने आणतात. आज बांध नाही अजून म्हणजे कापायला नाही म्हणून. अगरबत्ती तिकडे लावायची आती. फोडलं का नाही नारळ? आणलं का रे तुमचं? नाही अजून झालं नाही का? बकरा कापायचा चालू आहे का? आज जोरात नुसतं असेल तू त्याच खाऊन खाऊन फुगलाय फुलभर. जाऊ ना. तर मित्रांनो आपलं इथलं झालंय. आता आपण जाऊ गावदेवाकडे तल्यावर. काय करण? तल्यावर जाता कुठं? मल्यावर जा. आता बोकड कुठं टांगलंय आपलं? कुठं आहे? बरं चालेल ना येतो जाऊन. करण दाखव कसा बोकड आहे मित्रांनो. बघा रग्यात याचा काम होणार आहे संध्याकाळी. मित्रांनो बघा कसा बोकड आणून ठेवला. संध्याकाळची सोय एकदम जोरात आहे. वाटक घ्यायला बघायला यायला लागेल. हा नात्याचा राखण आहे त्याला. राखण ठेवलं त्याला पाय मुंडीसाठी तो राखण राहिलाय. राखण काय काय आहे? कोंबडा मटण काय 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 सांग ना. नारळ फोडलं सगळं देवाना आज. काय कोंबडा दुसरा कोंबडा तलक पण आहे. तलक तर मित्रांनो आपल्या गावदेवी मंदिराजवळ आलो आपण. एक बोकडाचं काम केलं नाही का? कारण मग मस्त आहे ना. आता पहिले रस्ता पण नव्हता आपल्याकडे यायला नाही का? व्यवस्थित नारळ फोड.
व्यवस्थित फोड देव पावला पाहिजे. आता काय देऊ पावलं करण घे फोडून चल. आता आपल्या गावदेवाला नारळ फोडू, अगरबत्ती लावू पहिले. लास्ट शिला का तिथे डायरेक्ट ठेवून आता भरता राहतील. पण घे हे पण इथं आम्ही भाऊनी पेटवले तर डबल ते पण तिकडे चालला तिकडे चाललो आता. तुम्ही येता ना? मग येतो ना चला मग जोडीलाच जाऊ. फोर इथं एका रट्ट्यात पण लावायचं. नुसतं फेऱ्या मारतो. छत्री विसरला होता. तर मित्रांनो आपण आता गावदेवाला नारळ फोडून आपल्या निघालो भवानीकडे. कारण बसतो का बस. कोंबडा मटन मुंडी काय मुंडी बिंडी आहे का काय? मटन आहे, दुसरा मच्छी फ्राय, सगळा दारू नाणी आमची बरी आहे ना. नाणे पाणी आला आता आपला ना मग आता तर मित्रांनो गाडी आम्ही ठेवले, जरा पाऊस पडला, रस्ता चिकाट झालाय, गाडी पाठीमागे ठेवले आणि पायी चाललो रस्त्यात. आपण भवानी आईच्या मंदिराकडे चाललो. करण शेठ भिजला का? अंगल झाली. गाडी गेली असती पण लय चिकाट आहे. मग करण आज काय काय स्पेशल? मटण कोंबडा बिमडा नाही धरला का? अशी कशी तुझी 7 वाजी कोंबडा नाही काय नाही? मंगळवारी खात नाही ना मित्रांनो, ते खरं आहे. आज 7 आहे पण माझा मंगळवार असल्यामुळे आम्ही काही मटण मच्छी काही खाऊ शकत नाही. आपला पुऱ्याना श्रीखंड खायचा फक्त. काय रिमोटच काम आहे, काम रिमोटच झालं असता. परल रे आलो आलो या काय रे लोंढे. एकटा मी आलो असतो रे पडत. मित्रांनो पोचलो आपण, समोर आहे बघा. मित्रांनो पोचलो आपण आता. काय जय भवानी. शिवम शेठ काय कुठं कुठं लय फिरतो रे तू? सगळीकडे पोरा लागतं तुम्हाला. हा? तर मित्रांनो आपण भवानी मंदिरावर पोहोचलो. कारण तुम्ही पण मोठा थायला आणला रे भरून. 800 नारळ. मग तुम्ही खाणार का नाही? नाही ना आज मंगळवार असल्यामुळे आमची साथ नाही. तुमची बिराड्यांची जोरात असेल ना. तुम्हाला बिराडे लय मुंडी पाय खुर्च्या सगळं आणतात रे बालू बिराड्याने. आमचा नांद आहे का? नाद आहे का तुमचा? नांद कुठं शताव. करून शेट नारळ फोडून चल. ट्रॅक्टर बिक्टर पाण्यात बंद नाही झाली पाहिजे. हा चिखलात गुतली नाही पाहिजे, व्यवस्थित वाही झाली पाहिजे. सांग आईला. मित्रांनो चला आता मी नारळ फोडून घेतो. नाही तर शेट फोड चल तू आधी. लेट वाजवली रे घंटी. घे चालेल. बघा कसं नारळ फोडून घेऊ आपण आता. भवानी माते की जय. जय भवानी जय शिवाजी. तर चला मित्रांनो आता आपण शिवमंदिरावर जाऊ आपल्या.
तर मित्रांनो आम्ही आता भवानी मंदिरात शंकराच्या मंदिरात आलो आणि तिथं नारळ ठेवून दर्शन घेऊ आणि मग आपण पुढे जाऊ. जय शिवशंकर. आता भाऊ शकते काय बघतो ना. मित्रांनो आपलं इथलं दर्शन झालं आता आपण पुढे निघू समोरच्या बाजूने घेऊ. मित्रांनो आपलं तिकडे दर्शन करून झालं आहे आता समोरच्या बाजूला करू आणि मग आपण मारुतीच्या मंदिरात जाऊ गावामध्ये. चल रे करण शेठ. तर मित्रांनो दर्शन घेऊ करण शेठ. चल दर्शन घेऊ पटापट ना मग जाऊ आपल्या मारुती मंदिरात गावामध्ये. व्यवस्थित घे रे पुढच्या वर्षी जोड्याने आला पाहिजे. बरं नितीन घेतला का? त्याने घेतलं. हां लय गायत घेतला काहीतरी कमीच मागणी आहे त्याची. आज कसा काय येईल आज 7 बघू आता हे झालं आता नाही ना आता देवाने नारळ फोडताना वाटा घ्यायचा. मग उद्यापासून सुरुवात करणार आहे. वाटाण्याला कोण येणार आहे? तुझ्या गेल्यात लायसन आहे काय? लायसन दाखव. आहे का अजून? बघू दे. आहे लायसन आहे मग तुला नाही वाटा. रेशनला आले जरा बहिणीला आराम करू दे ना इकडे. किती कामं सांगतो हा. नाही चांगलं वाटतंय का? पाठी मागेच लगेच आलं तुम्ही. अरे कुठं चाललंय तू? आईला बघा असं का रे कोंबडं तुझं हा? बघ आला कसा फरक आहे किती कापलं विचार. आता किती कापलं किती कापलं त्याला लय कंटाळला का? 100 कापली कोंबडी. जागा नाही ना आता कंटाळला. जागा नाही कोंबडी कापून कंटाळलाय. किती मजा आहे. हा जोरात का 7 आता कुठे जाता? नारळ नाही पण वाटी राहिली ना. वाटी बायाना वाटी पाहिजे. आम्हाला वाटलं वसंत असेल. वसंत नाही. कशी भांडणं झालं बघ कशी भांडणं झालं. खुशीच्या नादात मारला एकामेकाला. कुठे झालं सोड सोड सर सर बस झाला. मस्करी मस्करी. लागला मजा येते पोरांची नाही रे मी त्या. काय काय नको आता जर मारुतीरायाचं दर्शन घ्या मित्रांनो व्यवस्थित. नारळ बाहेर पडायचं ना रे. दर्शन घे व्यवस्थित ना. मला पण घेऊ दे. चल चालू घे. जय मारुतीराया. जय मारुतीराया. जय मारुतीराया. त्या बाहेर मार फरला का आतीमध्ये नाही फरक. धन्यवाद. इथून त्याच त्याला बोलला इथूनच जातो. एकदम टकाटक रस्ता. इथून पुढच्या ना एकदम टकाटक रस्ता. मित्रांनो आता इथून पायी जायचे. यात्ताली आपल्या तर मित्रांनो आम्ही गावातून सर्व मंदिरांच्या वगैरे देवांकडे फोडून आलो. आता आपल्या इकडे यात्तालेश्वर आहे ते दाखवतो तुम्हाला कसं आहे. तिकडे जाऊ वरती आपण आता. रेकॉली धरले तिथलं संपलं ना. कुठून रस्ता आहे? रस्ता माहित नाही. मी रोज जातो ना तिकडे म्हणून मला सगळा रस्ता माहीत. बघा कसं आता ऑफ रोडिंग आहे इकडून. रस्ता आहे त्या साईडनी पण आपण शॉर्टकट जाऊ बोललो. जरा बोलत चालत चढत एकदम जाऊ.
गाडी जाते माहिती तिकडून जाते ना पण त्या पण आता खराब झाला असेल ना. पहिले इथं काय मजा करायचा रंगसाला यायचा टाकी ना ह्या ना काय मजा हा हो ना आपल्या घरी तो तिथंच आहे. दाखवतो वरून तुम्हाला घरीतून आपल्या एकदम जवळ आहे तरी पण आपण कधी येत नाही वर्ष डायरेक्ट इथल्यावर लागली ना मत का कोय काहीच नाही होणार. काय जाणार ना फक्त हा का सुट्टी नाही. मित्रांनो दिसत ना ते तो घर आहे आपला तिथं आणि समोर आपण इकडे चालू आहे सर दम लागला रे तुला मी त्याला नसेल दम लागत चल ना आता हात करतो चल ना मला दम लागलाय पण चला कसा मस्त मैदान आहे मित्रांनो आपण आता वरती चढलो समोर बघा दोन मुलं आहेत आपल्या अगोदर नंबर लावलाय त्याही मित्रांनो झाला का सगळा हा आता कुठला देव राहिलाय काय रे गोलू काय बोलतच नाही रे तू छत्री घे विसरलास तू ते दुसरं होतं रे मित्रांनो चला हे रे घे आपला मातीशी पेटवा व्यवस्थित घे लायटर आता खाली घ्या आता मित्रांनो चटका भेटलाय बघू शकता थोडासा चटका तेवढा तर घ्यावाच लागतो. नारळ रे हो का चला हा पहिला नारळ हा फोडा. जय तलेश्वरा पाव मला पावला पावला बोट चमकला म्हणजे पावला. 5 तुकडे देवाला बाकीचा नारळ आम्हाला. फोटो कर फक्त एक परवा इथूनच काम केला का रे आला भारी आहे तुम्ही बघा मित्रांनो कसं आहे तलेश्वराचं म्हणजे जागा आहे एकदम मस्त झाड आहे एकदम मस्त निघलं पावला तुला चांगला पावलाय अख्खा नाही थोडासा आहे बघा ना वरती कसं आहे वातावरण एकदम मस्त टेकडीवर आहे ना मित्रांनो कशी जागा आहे बघा देवाची झाडाच्या खाली एकदम भारी करण शेठ देव पावला तुला पावला ना तुम्हाला पावला आणि तुम्ही काहीतरी घोटाळा केलं नाही मला. रक्त आला काय वाटायला तर मित्रांनो आपल्या इथे झाला आता खाली आपला वाघदेव आहे आपल्या शेताच्या कडेलाच आहे तिथं जायचं आपल्याला आता ते पण तुम्हाला दाखवतो चला मग एकदम मस्त नाही रे इथं भारी वाटतं आपण आता इथं रील्स बनवलं यायला लागेल जागा लय भारी मित्रांनो पुढच्या रील्स तुम्हाला इथंच एक दोन बनवून दाखवतो भारी इथं पाण्याची टाकी आहे मस्त तिकडं होईल मुंडी पाय घ्यायला आलता अरे आपली गावाची साथ आहे ना त्याच्यामुळं जरा मजा झाली होती मजा करून घ्यावा मुंडी ना पाय घेतला का काय काय मुंडी घेतला पोटला घेतलाय चाल मग तो आज काम तर जोरात आहे मित्रांनो आज मूस काम करणार आहे बाकासोर आमचा चार बियर घेतो जोडीला अरे बिहेर घेणार आहे ना असं भाऊ लय जोरात काम आहे बा तुझा हा लय ऑर्डर मोठी का अरे कांडण चालू आहे नुसती 7 आहे आमच्याने जोरात हो ना मगाशी घ्यायला पाहिजे होता काय रे लय जोरात आहे किती कापलं मग हा कापलं किती 15 झाले का मग जोरात आहे एकदम बा काय मुंडी पाय घ्यायला आलाय का हा विकास काय घेतो वाटा घ्यायला आलाय आपला अजून खांडला नाही नंबर बकरा असतात तुझे जोरात काम आहे तो मला काय काढून ठेवलाय का नाही
हा? अरे तू पोरावल्यात कसं काय इकडे पोरावल्यात कसं काय गेला तू वाटा गेला तुझंच गाव आहे काय नाही तू काम काम करायला आलाय का तू वाटा घ्यायला आलाय तुझं गाव घ्या नाही सांगून ठेवलंय का काही मुंडी वजडी काही सांगून ठेवलंय नाही ना सांगून ठेवलंय काही माझा वाटा तुझा वाटा आहे का ते डायरेक्ट आहे का कोरल्या गावातून आहे पण मित्रांनो आपला अजून चालू आहे काम त्या टांगलेला दाखवू का आपला अजून टाइम आहे बोकड आता साफ करायला घेतलाय झाल्यानंतर येऊ आपण काय करण वाट झालंय का मग येऊ आपण अजून लय टाइम आहे काय त्याने गावची साथ ना तुम्ही लगे कामाला रे बारका पण नाही आता बाबा लागत तूच का बघू उद्या किंवा उद्या काय आणा झाल्या उद्या ना काय मला कोमी वाटत आला उद्या आणू ना मग त्या काय आणतो हो ना हसन का पहिले ते 10-12 बकरं कापलं तेव्हा आला बघा फुल भारी द्यायचं नाही का मग लगेच दिलदार गडी पैसे कोण ठेवले तू काय आहे? त्याला पैसे देणार पैसे कोण ठेव कपडे पण देईल तेवढा कुठे गेलं मग लावलं आधीच आणि नंतर मावा भेटला नसता वाटा अरे अजून गेला नाही नाही रे आपल्यावर थांबलं त्याला जावा आता तुला वाटा आणला असं ना वाटी बिटी तुम्ही आणले वाटी एवढी मोठी बोलायला नको ना हमटानीच केला त्याला घ्यायची का तुला काय 7 मार्च कॉड्डी आहे का? काय रे विराज आज कॉड्डी 7 आहे मित्रांनो आपलं गावातून पूर्ण झालं आता आपण शेतावर चाललो नारळ फोडायला वाघदेव आहे आपल्या शेताजवळ आणि सगळी गँग त्याच्यासाठीच चालले नारळ फोडायला ए नाही ते येतो का येतो का चला बरो तुम्ही तू गेल तर नारळ फोडायला नाही त्याला रे जोरला चाललाय का तुम्ही कधी गेलं सांगितलं ए, तू याला पाहिजे का रे लांब काय गरज आहे का हा ए बोत्रे इकडे दाखव दात तुझं ए बोत्रे ही बोत्री काला पाहिजे रे आपल्या जोरला एका छत्री त्याकडे कशात बसवतो तुला काय छत्रीच्या डांड्या तिकडे काय बोलतो करण्या तू छत्रीच्या काय छत्रीच्या डांड्या तिला डायरेक्ट छातात शेतात का ए बोत्रे नाही ही बोत्री आपल्या जोडीला कशासाठी पाहिजे रे ही पोरी बा खतरनाक घाटच बनवलं रे नित्यासाठी एक नंबर जा करण पडशील हा, एवढा मोठा वडा चालू आहे वड्यातून बापा एवढी मोठी तुझी काय रे ढ्यांग का बापा भिवरा 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 मित्रांनो आज मंगळवार आहे खायचा नाही पण आनंद आहे खूप आपल्या गावची साथ आहे आणि उद्यापासून कामाला उद्यापासून सगळे आपल्या शेतीचे व्हिडिओ पडतील करण वाई ट्रॅक्टर शेती उद्यापासून 4-5 दिवस नाही का करण सगळ्या गोष्टी करण उद्यापासून नुसत्या शेतीच्या व्हिडिओ हा वाई करताना काम करताना मित्रांनो शेतावर 4-5 दिवस नुसती शेती आपली आणि आज मंगळवार आहे खायचा नाही तरी पण एन्जॉय करू मजा करू मस्त पैकी परी आज शाकाहारी खाता ना फिरवली शिरकनपुरी काय ग बाय घाबराचा नसतो अरे चल बोकड खाण्याला जायचे अरे इथलं इथे किती शॉर्टकट होता आपण लगेच खाली आलो असतो पण नारळ शॉर्ट आलते ना जरासे 2 नारळ शॉर्ट आले दुकानात गेलता मग मग नारळ आणले 2 इथे आम्ही तिकडे बोकडकर पण गेलतो आत्ताशी कापलाय आता क्या क्या हूँ आँखों ने मेरी सब कहे मित्रांनो शेतावर पोचलो आपल्या आणि शेताच्या साईडलाच लागून आपलं वाघदेवाचं स्थान आहे तिथं जाऊ आपण हा बेडा आहे आपला आणि बेड्याच्या साईडला शेत आणि शेताच्या साईडला लगेच तिथं वाघदेव आहे
अरे मित्रांनो, आपला बेडावर कुत्रा होता, त्याला बाथरूमसाठी संध्याकाळी सोडला. एकदाच आवाज आला, का कशाने नेला, काय झाला काय माहीतच नाही. नेला त्याला, नेला डायरेक्ट नेला. हा बघा, हा आपला बेडा आहे. इथं शेत नाही तर साईडला ज्याच्याला डायरेक्ट आता जागेवरच जाऊ. येडा आहे. आणि नाही त्याचा भाऊ पेडा आहे. नाही त्याचा भाऊ माहिती आहे काय रे, जागा नाही घ्यायला. नाही त्याचा भाऊ जायत्या कसा येते बघ. आला अरे मित्रांनो आता टाकारले असते सगळे. नाही लागायचं गे, बाप्पा आहे पुढं, देव आहे आपला. तर मित्रांनो पोचलो आपण फायनली जागेवर. पाय दू ठेव तिथं ठेव चप्पल. तर मित्रांनो आपण यातालेश्वर बोललो होतो, ते समोर टेकडीवर आहे तिथे. आणि तिथूनच सरळ खाली आपल्या शेती आहे ना, शेताच्या साईडलाच आपला देव. ही आपली साईडला शेती आहे. करा देख 7 नाही 5 अगरबत्ती पेटून घेऊ मस्त. पेटू लायटर घेऊन असा गाणं बोलायचं असतं. पाणी आलंय जोरात. दौरा बघ रे कसा वाटत. मित्रांनो आता काम वारा आलाय जोरात, पाणी येतंय. चुकलो बोलशील काय रे वाईट साईड जेव्हा आमचा लई जाता असं काम असतं. जर माचीस आणली असती ना तर पेटलाच नसतं लवकर. म्हणून लायटरचा उपयोग करा. सगळं लावू का द्यावं तुम्हाला. नाही लाव एकदमच सगळ्या. द्यायला माहिती आम्ही दिल्यात त्या. ते पिशवी दे ना, त्याच्यात ते आहे बघ. जरा ती पिशवी ठेवला त्या त्याच्यात टाकला का तुम्ही? काय देऊ शेंदूर नारळ भिजवायला लागेल. नारळ पाणी अंघोळ नंतर काय देणार? अंगण नाही पाडायचं नसतात मित्रांनो. काय मला अंघोळ झालं त्यांची. नारळ आहे प्यायला पाणी कुठला पण नारळच आहे पण छोटा आहे. पाणी प्यायचं कारण बरोबर ना, एकदम मस्त. मित्रांनो असं लावायला लागतं ना. देव पावाने लक्षातच नाही ना त्याला. नाही पाण्यात निघेच नाही. कसं काय पाण्यात माती डायरेक्ट. मित्रांनो नारळ एकदम मस्त फुटलाय. वाटी बिटी आली डायरेक्ट. पाहू शकता तुम्ही नीट. त्या बोल ना. खाणी पाहू शकता. आता 5 तुकडा टाकायचं, कारण की कसं देव आ खाने को देना. 5 तुकडा. 4 घेतला कुठला तो बघ हो पण आलं रुपये. चौपाई ना जायची. पेरू पाणी याच्याच घरी जा तू, सकाळी यायला लागेल लवकर. काय काय तर मला दे ना. तू नव्हतास ना. शकीरा आशीर्वाद आहे माझा. घरा आपला नारळ ठेव. घरा नारळ ठेव. हो बघा याला कोण कोण ओळखतंय कमेंट मध्ये नक्की मेसेज करा. बघा हा तिथं ट्रॅक्टर चावतोय रे. पाया पडा. काय खाल्लं तुम्ही? चला मित्रांनो आता पावला पावला देव माझा पावला. म्हणजे मायाचा भाग आहे. जागा नाही देवाला मानतो तू. रामकृष्ण वाटे घेऊ देऊ ना. थोडी थोडी खा. घरी नसते नाही ते सगळं. मित्रांनो घ्या प्रसाद. नको देऊ. त्याला दे रुपयाला दे. रूप्स सुखी राहा. वाघदेव आहे आपला. मित्रांनो सगळं नारळ वगैरे फोडून झालं. तर आता फक्त आपला वाटा आणायचा राहिलाय, तो जाऊ आणायला.
आणि पाऊस जोरात आलाय तर आता काय भिजायला लागेल, थोडाफार भिजू. आणि रुपेश कुठं पाला रे? पालाला तर घरी. करण शेठ कंटाळा नाही आला ना? साथ आहे आपली देवांची, आज कंटाळा नाही चालायचा. आपला सेक्युरिटी बघा. मित्रांनो चला आता आपण घरच्या दिशेला जाऊ. हॅलो हॅलो अरे परी मागशील. भिवारा. अरे वा वा कमांडो मॉरल रे ना बाबा शिवा देईल आपल्याला. हे पाय कुठून कुठलाय बारीक पोरार एवढा ढेगा मोठे अजून काय उपयोग? ती अंगा लांब लांब टाक ना. तरी पाऊस आला का? भिजू नको, आजारी होशील ना, उद्या सुट्टी होईल शाळेला. इथे चप्पल धुवून घे. मित्रांनो फुल जोरात पाऊस आलाय. बघा कशी बनवती. काय रे बाबा पाऊस पाहिजे ना, उद्या शेता लावायचं आपली ना. पण ते काय बोलतेस, तुला भिजायचे का? नाही कशासाठी आजारी होऊन सुट्टी मारासाठी का? मग मित्रांनो हिला फक्त भिजायला कारण पाहिजे. आता जाईल. तो जाईल. याला भिजलो रे सगळा छत्री असून नाही त्या. कोणचा नाही दिस बाय का? भिजलो सगळा भिजलो. मित्रांनो आपल्याला आपला साताचा वाटा आणायला जायचा होता, तो काय आणला नाही अजून. करण पण पळाला जिमला. पाऊस पडतोय काय करावं काय समजत नाही, तरी पण बघून जाऊ चला वाटा घेऊन येऊ पहिले. काय रे दुकान मारून करा का? दीपक व्यवस्थित केलं ना वाट? हो मग तू आता म्हणून त्याच्यामुळे ताप नाही वाटायला. दीपाने मेहनत घेतली रे त्याच्या चौकाला टाक व्यवस्थित. माझा माहित होता मा वाटायचे अजून जास्त टाकला. तो वाटा फिक्स नाही करून ठेवला कारण मेहनत करणार वाटा आधी फिक्स करायचा असतो. दिप्याला हिनली दे ना. काय रे विनोद तू आधीच येऊन बसलाय का रे? हा बर आपण ज्याला घ्यायची तो पिशवी पकडेल ना. हो ना त्याची घे करून चल त्याची पिशवी भरून दे. नामदेव पालो व्यवस्थित भरा रे. नामदेव गेला तरी का विजय गंगाराम घे रे नाना भर. हा हा विजय गंगाराम माझी पण घे रे भरून. नामदेव पालो आला का पुढे काय ए भाई नामदेव पालो दे बाबा मोठा पोता ना ग. माझं नाव घे रे नाना घेऊन जाईल. अरे दीपक तू काही डावच आणलाय आलाय का नाही? दोंडी विठ्ठल बसू ना बसवणारा माझा जोड गेला आता तुझा. मग तू वाट घेतो तरी कोणचं सगळे एकानेच घ्यायचं काय रे? भरतो तरी कोणचं तू? वसंत नारायण ना चंद्रकांत तुम्ही घेतला का नाही? कधी घेतला? शुभम तुझा नंबर कधी आहे? त्याचं नावच नाही काय रे? साताला आलाय काय? मग काय कसं काय सातबीत जोरात आहे का आपली? आपली आता जरा थोडी खत मारू का मग आता? नारळ फोडला आलता देवाना का वाटा नाही कशाने आलता तू? पण तुला यायला पाहिजे का एवढ्या लांब? मला सांगू मी तो वाटा माझा घेऊन ये. देवाना नारळ फोडायला ना. मग देवानं नारळ फोडला तर मग आमची काही आता 7 असल्यामुळे काही सोय बी करून जाणार आहे का? काय ना तू सोय करणार आहे का काही 7ला? बोल लवकर. हो करणार आहे. करणार आहे ना. तर मित्रांनो फायनली आपलं जेवायचा टायमिंग झालाय
आणि आज 7 असून मला काय मटण बिटन काय नाही, तर आज आम्ही पुऱ्या बनवल्यात, श्रीखंड आणलाय, आम्रखंड आहे आणि इकडे बिरड्याची भाजी आहे, इकडे मशरूमची भाजी आहे आणि पुऱ्या वगैरे आहेत. परी आज मटण आहे, मटण कधी खायचा? उद्या. तर मित्रांनो आम्ही मटण उद्या खाणार आहेत. जो आणला होता आपण तो तसाच ठेवला फ्रीजमध्ये, तो उद्या खाणार आहेत. तर आमची ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय. इकडे मित्रांनो आहे कसा हर्षितो, तू काय खातो? चिकन खातो. तसं दाबून बी लागलं, पण तू पण खाणार आहे का उद्या ना मटण का?